नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर सुरू आहे. त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1, 5.2, 5.3 याची थिअरी आणि काही क्वेश्चन्स बघितले आहे. आज आपण चॅप्टरचा मेन टॉपिक घेणार आहोत, तो म्हणजे प्रोबॅबिलिटी. आणि चॅप्टरचं नाव सुद्धा प्रोबॅबिलिटी हे आहे. ओके, तर प्रोबॅबिलिटी आपण इव्हेंट्सची फाइंड करणार आहोत. आता इव्हेंट्स म्हणजे काय सर्वांना माहित आहे, सॅम्पल स्पेस म्हणजे काय माहित आहे. ओके, तर सॅम्पल स्पेसचाच एक छोटा तुकडा म्हणजे पार्ट, तो म्हणजे इव्हेंट असतो, सबसेट असतो. ओके, तर प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट, तर मॅथमॅटिकली लँग्वेज मध्ये पॉसिबिलिटीज काय असते, पॉसिबिलिटीज आणि ती नंबर मध्ये काउंट केली जाते. तर प्रोबॅबिलिटी ही एक्सप्रेस केली जाते फ्रॅक्शन मध्ये आणि पर्सेंटेज मध्ये. ओके, फ्रॅक्शन्स आपल्याला माहित आहे. ओके, आणि पर्सेंटेज सुद्धा माहित आहे. तर ह्या दोन गोष्टींमध्ये आपण प्रोबॅबिलिटी मेन्शन करू शकतो. ओके, देन फॉर रॅन्डम एक्सपेरिमेंट इफ सॅम्पल स्पेस यस आणि ए मीन्स इव्हेंट असतो, आपल्याला सर्वांना माहित आहे. देन इव्हेंट ए ची प्रोबॅबिलिटी मेन्शन केली जाते पी ऑफ ए. पी ऑफ ए मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. देन प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए किंवा इव्हेंट बी असेल, इव्हेंट सी असेल, त्याचा आपल्याला एक स्टँडर्ड फॉर्म्युला असतो की नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ए डिवाइड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. हे थेरोटिकली झालेलं आहे. मॅथमॅटिकली आपण बघूया. पी ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. ओके, सिंपल असा आपला फॉर्म्युला आहे. तर आपण एक बघितलं की फ्रॅक्शन आणि पर्सेंटेज मध्ये प्रोबॅबिलिटी मेन्शन केली जाते, पण लिमिट पण दिलेलं आहे किंवा प्रोबॅबिलिटीचं लिमिट सुद्धा फिक्स आहे. तर प्रोबॅबिलिटी जर आपण पर्सेंटेज मध्ये बघितली तर पर्सेंटेज मध्ये एकतर 0% असू शकते किंवा जास्तीत जास्त 100% असू शकते. आणि फ्रॅक्शन मध्ये जर बघितलं तर मिनिमम 0 असू शकते आणि जास्तीत जास्त 1 असू शकते. म्हणजेच काय, 0 लेस दॅन इक्वल्स टू प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट इज लेस दॅन इक्वल्स टू 1. ओके, फ्रॅक्शन मध्ये झालेला आहे. आणि पर्सेंटेज मध्ये 0% पासून तर 100% पर्यंत असू शकते. तर बघा, अशा प्रकारे यावरती एमसीक्यू सुद्धा विचारले जाऊ शकतात आणि विचारलेले सुद्धा आहे. आपण ते घेऊया पुढे. तर आज आपण प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 5.4 घेऊया. ओके, 5.4 साठी आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ टू कॉइन्स आर टॉस फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट. ओके, तर प्रोबॅबिलिटी आपण बघूया. त्यासाठी आपल्याला सॅम्पल स्पेस लागणार आहे. तर सॅम्पल स्पेस घेऊया अगोदर आपण. तर बघा, सॅम्पल स्पेस कशासाठी घ्यायचा आहे, 2 कॉइन्स आपण टॉस केलेले आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे, खूप सारे क्वेश्चन्स झालेले आहे 2 कॉइन्सची, एच एच, टी एच, एच टी अँड टी टी. जर बघितलं तर एन ऑफ एस इज इक्वल्स टू काय भेटलेलं आहे, 4. ओके, देन आपण घेऊया फर्स्ट इव्हेंट ए. इव्हेंट ए असणार आहे गेटिंग ऍट लिस्ट 1 हेड. गेटिंग ऍट लिस्ट 1 हेड. ऍट लिस्ट 1 हेड म्हणजे कमीत कमी एक एच आपल्याला हवा. कमीत कमी एक एच, 2 सुद्धा चालतील. तर एच एच, एच टी, टी एच एंड झालेला आहे. ओके, टी टी येणार नाही. तर एन ऑफ ए बाळांनो आपल्याला भेटलेला आहे 3. देन आपण बघूया प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए आहे 3, एन ऑफ एस आहे 4 आणि पुढे आता सॉल्व्ह होत नाही, म्हणून प्रोबॅबिलिटी भेटलेली आहे 3/4. आपण जर बघितलं तर 3/4 म्हणजे काय, तर बघा 3 पेक्षा 4 मोठा आहे, म्हणजेच आपलं जे आन्सर आलेलं आहे फ्रॅक्शनच्या नुसार ते 0 आणि 1 मध्ये आलेलं आहे. ओके, देन सेकंड बघूया इव्हेंट बी. इव्हेंट बी साठी गेटिंग नो हेड म्हणजे एकही हेड घ्यायचा नाही. जर बघितलं तर बी मध्ये फक्त टीटी येणार आहे, टीटी. तर एन ऑफ बी इज इक्वल्स टू 1. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल्स टू एन ऑफ बी डिवाइड बाय एन ऑफ सी. त्यानंतर आपण बघूया 1 एन ऑफ यस आहे आपल्याकडे 4 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इथे आपलं आलेलं आहे 1/4. देन क्वेश्चन नंबर आपण बघूया सेकंड.
सेकंड क्वेश्चन 2 डायस रोल केलेले आहे. झालेले आहे आपले हे क्वेश्चन सॅम्पल स्पेस n ऑफ s. तर या क्वेश्चन साठी n ऑफ s आपला आलेला आहे बाळांनो 36. आता आपण इव्हेंट्स घेऊया. तर फर्स्ट इव्हेंट्स आपण कन्सिडर करूया. फर्स्ट साठी इव्हेंट ए. ओके, इव्हेंट ए. इव्हेंट ए काय आहे बाळांनो? The sum of the digit on the upper faces is at least 10. कमीत कमी या दोन अपर फेस नंबरची सम किती हवी? तर 10 हवी. आपण बघितलेलं आहे की जास्तीत जास्त फक्त 12 आहे, म्हणजे 12 चालेल, 11 चालेल आणि 10 चालेल. 9 आणि 9 पासून रिव्हर्स लेस चालणार नाही. ओके, देन आपण चेक करूया. हे जे सेंटेन्स आहे ते इथे आपण लिहिणार आहोत. देन a इज इक्वल्स टू फर्स्ट मध्ये कोणाची सम मिनिमम 10 येत नाही, इथेही नाही येत. 6 3 9 होतो. फर्स्ट नंबर भेटलेला आहे 4 6. यांची जी सम येते ती सम 10 येते. ओके, काय आहे बाळांनो? 4 6. देन 5 मध्ये जर बघितलं, 5 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 5 5 आहे. देन 5 6 आहे. आता 6 मध्ये बघूया आपण. तर 6 4 आहे, 6 5 आहे, 6 6 आहे. ओके, मिनिमम 10 येते आणि जास्तीत जास्त फक्त 12 येणार. 12 पेक्षा जास्त नाहीये सम इथे. तर n ऑफ a इज इक्वल्स टू काउंट केले तर टोटल 6 आहे. देन प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट a. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट a घेऊया आपण. तर फॉर्म्युला माहित आहे, n ऑफ a डिवाइड बाय n ऑफ s. देन n ऑफ a 6 36. Then P of A is equal to 6 1 जा 6 and 6 6 जा 36. ओके, 1 डिवाइड बाय 6 आलेला आहे. त्यानंतर आपण इव्हेंट सेकंड घेऊया, म्हणजेच B. तर इव्हेंट B काय आहे? तर बघूया. सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेसेस इज 33. आपण आता बघितलेलं आहे. जास्तीत जास्त फक्त 12 येतो. तर 33 येणार नाही. तर बघा इथे एक सेंटेन्स येणार, देयर इज नो एनी नंबर्स हुज सम इज 33. असे एकही इलेमेंट्स किंवा नंबर्स एक्झिस्ट होत नाही ज्यांची सम 33 येते. देयरफॉर एकही इलेमेंट नाही म्हणून इव्हेंट बी आलेला आहे एम्प्टी. और आपण त्याला 5 ने सुद्धा मेन्शन करू शकतो. देन नंबर ऑफ बी जर 5 आहे म्हणजे 0 आहे. ओके, n ऑफ बी म्हणजे याच्यामध्ये एकही इलेमेंट नाही म्हणून 0. देन प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल्स टू n ऑफ बी डिवाइड बाय n ऑफ s. 0 डिवाइड बाय 36. देन तुम्ही जर बघितलं किंवा आपल्या सर्वांना माहित आहे वरती 0 असला पण खाली तुम्ही काहीही घ्या, आपलं आन्सर जे येतं ते येतं 0. प्रोबॅबिलिटी भेटलेली आहे 0. देन आपण बघणार इव्हेंट सी. इव्हेंट सी इथे एक सेंटेन्स येणार. काय सेंटेन्स येणार? द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. पहिल्या डायचा जो आउटकम्स आहे तो ग्रेटर हवा सेकंड पेक्षा. फर्स्ट मध्ये जर बघितलं तर पहिला नंबर हा छोटा आहे, तर इथे कोणीच येणार नाही. इथे जर बघितलं तर 2 1 ने सुरू होतो. तर बघा सी मध्ये आपण जर बघितलं तर फर्स्ट आहे 2 1. जर आपलं माइंड शार्प असेल तिथं बघण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तर बघा 2 1. देन 3 ची सिरीज 3 1 3 2. 3 3 येणार नाही. देन 4 ची सिरीज 4 1 4 2 4 3. देन 5 5 1 5 2 5 3 5 4. Then 6 येणार 6 1 6 2. Then 6 3 and last one 6 5 आणि एंड. तर n ऑफ c आपण जर काउंट केलं, n ऑफ c बघा n ऑफ c इज इक्वल्स टू काउंट केलं 3 3 6 3 3 6 12. ओके, 12 प्लस 2 14. ओके, 14 आलेला आहे. काही राहिला आहे का? 2 1 3 1 3 2. ओके, 4 1 4 2 4 3 5 1 5 2 5 3 5 4.
ओके 5 4 6 1 6 2 6 3 6 4 ओके 6 4 आपलं राहिलेलं आहे. ओके 6 4 गायमध्ये 6 4 राहिलेलं आहे. 6 4 अँड 6 5 म्हणजेच आपली जी काउंटिंग आहे ती काउंटिंग 50 येते. ओके 15 एन ऑफ सी किती आलेला आहे 15. देन आपण प्रोबॅबिलिटी बघूया. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी इज इक्वल्स टू एन ऑफ सी डिवाइड बाय एन ऑफ एस. एन ऑफ सी आहे 15 आणि एन ऑफ एस आहे 36. ओके 36 च आहे. देन पी ऑफ सी इज इक्वल्स टू 5 15 and 36 3 च्या टेबल मध्ये आहे. देन 3 5 जा 15 आणि 12 3 जा 36. तर इव्हेंट सी ची प्रोबॅबिलिटी आलेली आहे 5/12. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 2 झालेला आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 जर आपण बघितला, देर आर 15 tickets in a box, in each bearing one of the numbers from 1 to 15. एका बॉक्स मध्ये 1 to 15 कार्ड वरती नंबर राईट करून असे 15 कार्ड्स आहेत. त्यामध्ये एका वेळेस रॅन्डमली एकच कार्ड पिकअप करायचं आहे. असा आपला एक सॅम्पल स्पेस तयार होणार. नंतर आपण इव्हेंट्स घेऊया. तर यस इज इक्वल्स टू टोटल 15 कार्ड्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके देन एन ऑफ यस आपल्याला भेटणार आहे 15. तर आपण बघूया फर्स्ट इव्हेंट ए साठी काय दिलेलं आहे. तर शोज अँड इव्हन नंबर. खूप इझी आहे. यामधनं आपण फक्त इव्हन नंबर्स घेणार आहोत. ओके तर इथे सेंटेन्स येणार हे वालं. ओके देन ए इव्हन नंबर्स 2 4 6 8 10 12 14 एंड. दॅट मीन्स एन ऑफ ए आपल्याला भेटणार आहे 3 3 6 आणि 1 7. प्रोबॅबिलिटी आपण घेऊया. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट इज इक्वल्स टू एन ऑफ ए डिवाइड बाय एन ऑफ एस. एन ऑफ ए आहे 7, एन ऑफ एस आहे 15. तर पुढे सॉल्व्ह होत नाही. तर प्रोबॅबिलिटी मिळालेली आहे 7/15. देन आपण सेकंड साठी घेऊया इव्हेंट बी. ओके इव्हेंट बी. इव्हेंट बी काय दिलेला आहे बाळांनो. शोज अ नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. ओके 5 च्या टेबल मधले जे नंबर्स आहे ते आपण घेणार आहोत. तर आपण बघितलं 5 आहे 10 आहे लास्ट वन 15 आहे फक्त. म्हणजेच एन ऑफ बी इज इक्वल्स टू 3 मिळालेले आहे. प्रोबॅबिलिटी आपण बी ची घेणार आहोत. एन ऑफ बी डिवाइड बाय एन ऑफ यस. एन ऑफ यस इज इक्वल्स टू 3/15. 3 1 जा 3 3 5 जा 15. पी ऑफ बी भेटलेले आहे 1/5. ओके इतकं इझी आहे. त्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4 साठी काय दिलेलं आहे. 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ डिजिट 2 3 5 7 9. यांच्यापासून आपण 2 डिजिटचा नंबर फॉर्म करणार आहोत. त्याचा सॅम्पल स्पेस राईट करणार आहोत. तर आपण अशा गोष्टी किंवा असे क्वेश्चन्स बघितलेले आहे. यामध्ये विदाउट रिपिटेशन म्हणजे 2 2 3 3 5 5 7 7 9 9 घ्यायचा नाही. आधी आपण सॅम्पल स्पेस बघूया. तर बघा सॅम्पल स्पेस यस इज इक्वल्स टू 2 ची सिरीज घेऊया. 2 3 2 5 2 7 2 9 then 3 3 2 3 3 2 just a minute. Okay 3 2 3 5 3 7 3 9. 3 3 येणार नाही. 2 2 येणार नाही. त्यानंतर घेऊया आपण 5 ची सिरीज. 5 2 5 3 5 5 येणार नाही. 5 7 5 9 then 7 7 2 7 3 7 5 7 7 नाही. तर 7 9 then 9 ची सिरीज. 9 2 9 3 9 5 9 7 9 9 येणार नाही. तर आपण बघितलं प्रत्येक सिरीज मध्ये 4 एलिमेंट्स आहे. असे 5 आहे. तर टोटल आहे 20. देन फर्स्ट इव्हेंट आहे आपला इव्हेंट ए. इव्हेंट ए. इव्हेंट ए साठी आपण घेऊया अन ऑड नंबर. अन ऑड नंबर. आता ऑड नंबर्स माहित आहे सर्वांना. यामधून ऑड नंबर पिकअप करायचे आहे. तर 23 25 27
29, देन 32 येणार नाही, इवन नंबर येतो, देन 35, 37, 39, देन 5 ची सिरीज मध्ये 52 नाहीये, तर 53, 57, 59, देन 73, 75, 79, देन 92, 93, 95, 97. ओके, एन ऑफ ए, एन ऑफ ए जर आपण काउंट केलेला तर 3, 3, 9, 6, 7, 10, 13, 13 आणि हे 4, 17, 16. ओके, 16 आहे. पुन्हा काउंट करूया. 3, 3, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 19. इथे 92 ऍड झालेला आहे. ओके, इथे 92 चालणार नाही, 92 चालणार नाही. ओके, देन टोटल जर बघितलं आपण तर 16 आहे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए घेऊया. नंबर ऑफ ए डिवाइड बाय नंबर ऑफ यस. नंबर ऑफ यस ए 16, नंबर ऑफ यस आहे 20. देन आपलं जे फायनल आन्सर आहे पी ऑफ ए इज इक्वल्स टू 4 4 जा 16 आणि 4 5 जा 20. ओके, त्यानंतर आपण बघूया इव्हेंट बी साठी. ओके, सेकंड घेऊया इव्हेंट बी. इव्हेंट बी काय आहे? मल्टिपल ऑफ 5. इथे ते सेंटेन्स वाक्य येणार आहे. देन बी मल्टिपल ऑफ 5 जर बघितलं तर प्रत्येकात एकच नंबर आहे 25, 35, 55 तर येणार नाही. नंतर आहे 75 आणि लास्ट वन 95. ओके, एन ऑफ बी, एन ऑफ बी मिळालेला आहे 4. देन प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल्स टू एन ऑफ बी डिवाइड बाय एन ऑफ यस. ओके, देन P of B equals to N of B आहे 4, N of S आहे 20, then 4 1 जा 4 and 4 5 जा 20. प्रोबॅबिलिटी B ची भेटलेली आहे 1/5. असे खूप सारे सिंपल क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर आपण बघूया लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन नंबर 5. बघा, कार्ड इज ड्रॉन ॲट अ रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल 52 प्लेइंग कार्ड्स. ओके, टोटल आपल्याकडे 52 कार्ड्स आहे. Then find the probability that card drawn is. छोटे छोटे इव्हेंट्स आहेत. तर बघा, सॅम्पल स्पेस इथे राईट करण्याची गरज नाही. आपण फक्त असं राईट करू शकतो एक सेंटेन्स मध्ये की देयर आर टोटल 52 प्लेइंग कार्ड्स. 52, हे बघा इथे 52 आहे. 52 प्लेइंग कार्ड्स, 52 playing cards. Therefore n of s टोटल आपल्याकडे किती आहे? n of s 52. ओके, टोटल जर 52 कार्ड्स आहे तर सॅम्पल स्पेस लिहिण्याची गरज नाही. फक्त आपण सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट्स आहेत ते राईट करूया. ते आहे 52. देन इव्हेंट ए बघूया. इव्हेंट ए घ्यायचा आहे and x. एस म्हणजे 1K आपण थेरी मध्ये घेतलेला आहे. तर 1K किती असतात 52 कार्ड्स मध्ये? टोटल आपल्याला सर्वांना माहित आहे किती असतात 4. आपण जर नीट बघितलं तर टोटल 52 प्लेइंग कार्ड्स असतात. ओके, पुन्हा एकदा बघा, 52 कार्ड्स असतात. त्यामध्ये 26 रेड असतात अँड 26 ब्लॅक असतात. 26 रेड मधनं 13 असतात हर्ट वाले आणि 13 असतात डायमंड वाले. देन इथे 13 ब्लॅक असतात स्पेड. ओके, अँड 13 ब्लॅक असतात स्पेड नंतर क्लब. काय असतात? क्लब. शेप जर बघितले तर हर्टचा शेप सगळ्यांना माहित आहे. देन डायमंड असतात, हे सर्व रेड असतात. त्यानंतर स्पेड जर बघितला तर स्पेड अशा प्रकारे असतो. ओके, ब्लॅक कलर. आणि क्लब, सॉरी हा क्लब आहे. ओके, आणि स्पेड असतो बघा असं. अशा प्रकारे 52 कार्ड्स असतात. 13 चे 4 ग्रुप असतात. तर प्रत्येकात एक एस असतो, एक असतो. तर देअरफॉर आपण म्हणू शकतो इथे देयर आर टोटल 4 एस out of 52 प्लेइंग कार्ड्स. 52 पत्त्यांपैकी
52 पत्त्यांपैकी 4 काय असतात एक्के एस असतात. देअरफॉर n ऑफ a इज इक्वल्स टू 4 आलेला आहे. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ a इज इक्वल्स टू n ऑफ a डिवाइड बाय n ऑफ s इज इक्वल्स टू 4 अपॉन आपल्याकडे आहे 52. तर फायनल आन्सर येणार आहे 4 1 4 आणि ते येणार आहे 13 कारण की 13 4 52 होतो. P ऑफ A इज इक्वल्स टू 1 अपॉन 13. देन आपण बघूया इव्हेंट सेकंड साठी स्पेड. इव्हेंट बी घेऊया. इव्हेंट बी घेऊया. तर बी आपण घेऊ शकतो स्पेड. ओके स्पेड बघा आहे स्पेड. तर स्पेड आताच आपण बघितलं टोटल किती असतात कार्ड स्पेड्स मध्ये 13 असतात. ओके टोटल 13 चे 4 पॅक असतात 4 ग्रुप असतात. इथं एक सेंटेन्स आहे ना छोटसा छुटकसा एकदम. देयर आर टोटल 13 स्पेड कार्ड्स. 13 स्पेड कार्ड्स फ्रॉम किंवा आउट ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. 52 प्लेइंग कार्ड्स. ओके देअरफॉर n ऑफ b टोटल आहे किती 13 कार्ड्स म्हणून 13. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट b इज इक्वल्स टू n ऑफ b डिवाइड बाय n ऑफ c. n ऑफ b आहे 13 आणि n ऑफ c नाही n ऑफ s. ओके n ऑफ s जस्ट मिनिट n ऑफ s. ओके n ऑफ s आहे 52. तर फायनल आन्सर आलेला आहे 52. दॅट मीन्स 13 1 30 and 13 4 52. अशा प्रकारे खूप सोपे असे आपले प्रोबॅबिलिटीचे क्वेश्चन्स होते. ओके अशा प्रकारे आपला हा पूर्ण प्रॅक्टिस सेट एंड झालेला आहे आणि चॅप्टर सुद्धा एंड झालेला आहे. लवकरच आपण ह्या चॅप्टरचा प्रॉब्लेम सेट सुद्धा घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी याचे 2 लेक्चर्स बघितलेले नाहीये त्यांनी आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन प्रॅक्टिस सेट 5.1 and 2 आणि प्रॅक्टिस सेट 5.3 बघावा. ओके धन्यवाद.